असा एक माणूस जो कधी आयुष्यात शाळेची पायरी चढला नाही, मात्र आज त्याचे नाव चक्क विद्यापीठाला आहे. अक्षरशून्य असलेल्या या माणसाने हजारो वर्ष पुढचे आधुनिक जग आणि त्यातील मूल्य ओळखून आयुष्यभर गावोगावी फिरून स्वतःच्या कृतीमधून संदेश देण्याचं काम केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक विचार आणि शिक्षणाचे महत्त्व, महामानवांचा विचार, धर्मांध, चुकीच्या प्रथा परंपरेचा नायनाट, हे सर्व काही ह्या अंगावरती भिकाऱ्यासारखे कपडे घालणाऱ्या माणसांना मात्र विचार दिला तो अत्यंत काळाच्या पुढचा आधुनिक होता. तो महामानव म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ते आहे संत गाडगेबाबा. आजच्याच दिवशी 1956 रोजी गाडगेबाबा आपल्यातून शरीररूपी निघून गेले. मात्र विचार आजही ते आपल्याला त्यांचे विचार रोज करायला भाग पाडतात. एवढा वैज्ञानिक विचार आपण जो विसरलेलो आहोत. चला तर जाणून घेऊया. मी ॲडव्होकेट सौरभ. डेबूजी जिंगरोजी जानोरकर हे गाडगेबाबांचे मूळ नाव. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांना दारूचे प्रचंड व्यसन होते आणि दारूच्या व्यसनामुळे आणि संपूर्ण कर्मकांडामुळे हळूहळू घरातील सुख आणि समृद्धी नायनाट झाला. दारूमध्ये प्रचंड पैसा तर वाया गेलाच, मात्र देवाला नमस्कार, त्यातून पुन्हा देवाच्या श्रद्धाच्या नावाखाली अंधश्रद्धा, बोकड कापणे, दान धर्म करणे असे करून पैसे तर गेलेच, पण दारूने पूर्ण आयुष्याची वाट लावली. आणि गाडगेबाबांचे वडील कायमचे अंथरुणाला खिळून राहिले, पूर्णपणे आजारी पडले. पण तो एक दिवस दुर्दैवी आला ज्या दिवशी गाडगेबाबांचे वडील मात्र निघून गेले. गाडगेबाबांच्या आईला मात्र जाता जाता सांगितलं, आपल्या डेबूला म्हणजेच गाडगेबाबांना ह्या सगळ्यापासून दूर ठेव. एवढ्या लहान वयातच गाडगेबाबा वडिलांशिवाय पोरके झाले. त्यांचा सगळा सांभाळ त्यापुढे त्यांच्या आईने अत्यंत संघर्षातून केला. मात्र त्यांच्या घरच्या सारखाच व्यस्तीपणा आणि कर्मकांड त्यांना सर्वत्र दिसत होते. सगळीकडे लोक कर्मकांडामध्ये तर कुठे सावकाराच्या कर्जाच्या जाळामध्ये अडकलेले होते. यातूनच त्यांच्या मनाला दुःख होऊ लागले की किती अन्याय आणि अत्याचार सर्वच बाजूने सुरू आहे. इथूनच त्यांनी एका सावकाराला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातून सावकाराला प्रश्न विचारल्यामुळे घरातून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला की तू हा प्रश्न काय केला. त्या सावकाराने आपली जमीन कायमची हडपून घेतली तर त्याला कोण जबाबदार आहे. तू लहान आहे, तुला कळतं का तू काय करतो आहे. अशा सगळ्या प्रश्नांनी लहानग्या डेबूवरती ओझं आलं आणि येथूनच डेबूजी म्हणजे गाडगेबाबांनी कायमचे आपले घर सोडून दिले आणि वन गावे गावे भटकून लोकांमध्ये सामाजिक प्रबोधन करू लागले. कर्मकांड करू नका बाबा हो, अंधश्रद्धा पाळू नका, देव दगडात नसतो तर माणसात असतो. पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून कोणी देवाला पाहिले नाही. सत्यनारायणाची पूजा, भटजीची रोजगार हमी योजना आहे. स्वतःला एक लुगडं कमी घ्या, पण मुलाला शाळेत शिकवा, लिहायला वाचायला शिका, ज्ञानामध्येच तुमची प्रगती आहे. असे जिथे 2 लोक मिळतील, 4 लोक मिळतील, तिथे ते गावोगावी लोकांना सांगू लागले. सुरुवातीला हा त्यांना वेडा माणूस वाटला. तेव्हा लोकांनी गाडगेबाबांना मारलं, नको नको ते वाईट देखील बोलले. त्यातीलच एक प्रसंग, एकदा गाडगेबाबा एका गावात गेले असता तिथे एक भटजी पूजा करत होता आणि तो पाणी शिंपडत होता आणि समोरच्यांना सांगत होता की हे जे पाणी आहे हे तुमच्या स्वर्गातील पूर्वजांना जाणार आहे. मग गाडगेबाबा अत्यंत प्रयोगशील होते. त्यांनी जवळून एक तांब्या भरून पाणी घेतलं आणि त्या भटजीच्या अंगावरती ते शिंपडून मारू लागले. तेव्हा तो भटजी म्हणाला, काय रे मूर्ख माणसा, माझ्या अंगावरती पाणी टाकतो. तेव्हा गाडगेबाबा त्याला म्हणाले, इथे 100 किलोमीटर अंतरावरती आमची शेती आहे, मी त्याला पाणी देतो आहे भटजी. तेव्हा तो म्हणला, अरे मूर्ख माणसा,
100 किलोमीटरवरच्या शेतीला इथून कसे पाणी जाईल? तेव्हाच गाडगेबाबांनी त्याला प्रतिक्रिया दिली, मी तेच तर म्हणतो आहे, माझ्या 100 किलोमीटरच्या शेतीला जर इथून पाणी जाऊ शकत नसेल तर तुम्ही हजारो किलोमीटर दूर असलेल्या स्वर्ग नरकामध्ये कसं हे पाणी पोहोचवता आहे? एवढा वैज्ञानिक तर्कशुद्ध प्रश्न व्यवस्थेला हादरवणारा होता तो गाडगेबाबांनी विचारायला सुरुवात केली. असेच गावोगावी भटकत मिळेल ते खात, ऊन वारा थंडी पाऊस याची कोणतीही पर्वा त्यांनी केली नाही. अंगावरती संपूर्ण फाटलेले तुटलेले कपडे, डोक्यावरती गाडगे घेऊन कायम फिरत, म्हणून लोकांनी यांना गाडगेवाले बाबा म्हणून गाडगे बाबा म्हणायला सुरुवात केली. असाच निरंतर प्रवास हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी केला. पंढरपुरात ते कायम जायचे, मात्र कधी पांडुरंगाच्या मंदिरात गेले नाही. तर येणाऱ्या जाणाऱ्या वारकरीची जी सेवा केली आणि सिद्ध केलं, मंदिरात देव नसतो तर माणसांच्या सेवेमध्ये देव असतो. माणसांना सुख सुविधा मिळाव्यात म्हणून आश्रमशाळांची उभारणी केली, धर्मशाळांची उभारणी केली. त्यांनी आजीसारख्या मंदिरांची उभारणी केली नाही. उत्तम उदाहरण बघू शकतो. मुंबईला जी लोक दवाखान्यासाठी येतात त्यांचे जे नातेवाईक असतात त्या नातेवाईकांना रस्त्यावरती झोपावं लागतं. ते रस्त्यावरती झोपावं लागू नये म्हणून त्यांनी मुंबईचं जे जे हॉस्पिटल आहे त्याच्या शेजारी मोठी धर्मशाळा बांधली. तिथे रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची आणि राहण्याची सोय व्हावी याची त्यांनी काळजी घेतली. तसेच आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय असो की दादरच्या पूर्व भागातील हॉस्पिटल असो, तिथे गाडगेबाबांनी बांधल्या धर्मशाळा आपल्याला दिसतात. व नगर येथील राहुरी व पुण्यातील ओतूर येथे गाडगेबाबांनी आश्रमशाळा बांधण्याचं काम केलं. एवढा महान काम त्या काळात त्यांनी केलं. गावोगावी स्वच्छता केली, मग जाऊन प्रबोधनाची कीर्तनं केली आणि आपल्या कीर्तनाच्या सुरुवातीला ते म्हणायचे, गांधी बाबा की जय. तो गांधी बाबा देशासाठी लढतो आहे. तसेच तुम्ही शिका, मोठे व्हा, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले तसे तुम्ही व्हा. बाबासाहेबांनी एवढे कष्ट घ्या आणि शिकून हा समाज सुधारा. गाडगे बाबांचं कीर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव अत्यंत तल्लीन होऊन ऐकायचे. तर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी सुद्धा गाडगे बाबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. गाडगे बाबांनी एवढ्या धर्मशाळा बांधल्या, आश्रमशाळा बांधल्या, मात्र कधीही तिथे स्वतःच्या नातेवाईकाला काय तर स्वतःच्या मुलाबाळाला आणि बायकोला देखील कधी फिरकू दिलं नाही. एवढं आभाळ एवढं लोकांसाठी काम केलं. शाळेतनं गेलेला हा फाटक्या माणसानं केलं. कधी कोणत्या आश्रमशाळेला स्वतःचं नाव दिलं नाही, कधी स्वतःचा गाजावाजा केला नाही. त्यासोबत ते कायम एक वाक्य म्हणत असत, माझा कोणी गुरु नाही, मी कुणाचा चेला नाही. अखेर कीर्तन करता करता त्यांचा स्वतःचा मुलगा गोपाल मरण पावला. बाबा कीर्तनामध्ये तल्लीन होते. बाबांना बातमी मिळाली की आपला गोपाल मरण पावला आहे. तेव्हा देखील बाबा म्हणाले, रोज मरती हजारो, मी का रडू एका गोपालासाठी. आणि गाडगेबाबा पुढे म्हणतात की माझा मुलगा जरी मेला तरी मी इतर मुलांची माझ्या मुलाप्रमाणेच आणि त्याच्यापेक्षा जास्त सेवा करेल. हा समाज प्रबोधनाचा वसा जो आहे, हा समाज प्रबोधनाचा महान वस त्यांनी जमला. आजही आपल्या गाडगेबाबांच्या इथे परीक्षा समजले आपलं भगिनी व बांधव इस्त्री असेल, लॉन्ड्रीचा व्यवसाय असेल ते करतात. त्यांच्या बॅनरवरती गाडगेबाबांचं नाव किंवा फोटो लावतात. मात्र गाडगेबाबांचा क्रांतिकारी विचार कुठेतरी पसरवण्यात ते स्वतः देखील कुठेतरी कमी पडले. कारण गाडगेबाबा नावात कधीच नव्हते. ते एक बंडखोर तर्कशुद्ध विचार करणारे महान समाजसुधारक होते. तो विचार आपण रुजवणं गरजेचं आहे. गाडगेबाबांनी फक्त स्वच्छता नाही सांगितली, त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाज दूर करून समाज स्वच्छ करण्याचे मुख्य काम केले. आजच्या दिवशी हा पृथ्वी तलावरचा एक महामानव आपल्यातून शरीर रूपून निघून गेला. एवढ्या कठीण परिस्थितीत एवढा संघर्ष संपूर्ण जगाच्या पातळीवरती काही मोजक्या लोकांच्या वाट्याला आला. त्यातील एक नाव म्हणजे गाडगेबाबा. काय गरज होती समाज परिवर्तन करायची, स्वतःचं घर सोडायची, लोकांचा मार आणि शिव्या खायची. सगळं आयुष्य लोकसेवेसाठी वाहून घेतलं. तो विचार आणि वसा
आपण आपल्या आजच्या रोजच्या जीवनामध्ये आणलाच पाहिजे. आज आपण उच्च शिक्षित झालो, मात्र ते फक्त पैसा कमवण्यासाठी, आधुनिक दिसण्यासाठी. मात्र शिक्षणाचा मुख्य उद्देश हा माणूस वैज्ञानिक पद्धतीने विचार करू शकला पाहिजे हा होता. तोच कुठेतरी मागे पडताना दिसतोय. आजही शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, काय शास्त्रज्ञ सुद्धा मुहूर्त पाहून काम करतात, धर्मांध गोष्टी पाळतात. म्हणजे विज्ञानाचा उपयोग फक्त पैसा, प्रतिष्ठा आणि पद कमवण्यासाठी करतात. त्याचा मुख्य उद्देश हा माणूस वैज्ञानिक पद्धतीने विचार करू शकला पाहिजे. तर्कशुद्ध काय